बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलेला आहे। शेतकरी हवालदिल प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे। अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट होणार। अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलेला आहे। शेतकरी हतबल झालेला आहे, हवालदिल झालाय। प्रशासनाकडून आता मदतीची अपेक्षा केली जात आहे। अतिवृष्टीमुळे आता उत्पादनात मोठी घट होणार। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने कहरच केले असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। अनेक नदी नाले ओढे यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बीड जिल्ह्यात जवळपास 3,55,000 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान झालं आहे। मी बीडपासून जवळच असलेल्या गावाजवळ आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की या पिकाचं हे उडीद पीक आहे। अक्षरशः या उडीद पिकाला या ठिकाणी पूर्ण कोंब आलेत आणि अक्षरशः हे जी पीक आहे ते अक्षरशः याचा काही उपयोग होणार नाही, कारण याच्यामध्ये जी धान्य आहे, जे उडीद आहे ते पूर्णतः सडून गेलेलं आहे। अक्षरशः अत्यंत बेकार अवस्था या पिकात झाली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्वच पिकांचं अतोनात नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। या क्षेत्रावर लाखो रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला, मात्र याचा एकही रुपयाचा फायदा शेतकऱ्याच्या पदरात पडतो का नाही, अशी आता परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रशासनाकडून मदत करावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्याकडून केली जाते। मात्र गेल्या वर्षीचा देखील पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची तक्रार आता शेतकरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। सोयाबीन गेली आणि उडीद गेला, कापसाची बी नुकसान झाली, सगळं गेलं, पाण्यातच गेलं सगळं। हा संकटात सापडलो मी। सरकार देईन ती समजा मदत म्हणून मागतो तर आम्ही, पण आता दिलीच पाहिजे ना आम्हाला मागणी म्हणजे आमचं काही शेतात उरलंच नाही तर काय। सगळं पाण्यात टोटल गेलेलं हे आहे, टोटल पाण्यात गेलेलं आहे आणि कापसाचं तर काही उरलंच नाही आहे। सोयाबीन गेली, उडीद गेला, तूर पिवळी पडली, म्हणजे कुठलंही मला हेच नाही आहे, त्याचा फायदाच नाही आहे पिकाचा ह्याच्याबद्दल मला वाटतं काहीतरी मदत करावा, हीच माझी इच्छा आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।